हे दृश्य बघून तुम्हालाही खूप दया आली असेल ना. मला याच खूप वाईट वाटलं होतं. त्याआधी सकाळी सकाळी पहिले आम्ही सगळे मस्त ब्रेकफास्टला गेलो होतो. हे आमचं वीकेंडचं रिच्युअलच आहे, बाहेर ब्रेकफास्ट करून येणे आणि त्यानंतर दिवस मग कसाही स्पेंड हो. आजकाल कुठेही गेलं की सबस्क्रायबर्स भेटतात आणि याचा आनंद मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. ते आवरून आम्ही गेलो होतो स्टार बाजारला. घरातल्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. सगळं काही घरी घेऊन आली. मी आपल्या कामांमध्ये बिझी होती. तेवढ्यात ही पोरगी बसल्या बसल्या झोपली आणि हे बघून ना मला खरंच खूप दया आली. असो, तिला छान झोपवून दिलं आणि त्यानंतर मग मी माझं काम आवरायला घेतलं. मी माझं इकडे घरातली कामं करत होती. तेवढ्या वेळात रोशन बाल्कनी क्लीन करत होता. गावावरून आल्यावर बाल्कनीची काही अशी अवस्था होते आणि झाडांची पूर्ण वाट लागून जाते. ते झाल्यावर अनाया उठली होती. तेवढ्यात तिला मस्त ऑमलेट बनवून दिलं. हे किचकट काम मात्र मी रोशनकडे दिलं. माझी बाकीची कामं आवरेपर्यंत त्याला म्हटलं फक्त गावावरून आणलेली कणिक डब्यात भरून ठेव. वीकेंडला तो माझ्या सगळ्या कामांमध्ये मला इक्वली मदत करतो. माझे शूट्स असतात त्यामध्ये सुद्धा तो मला खूप मदत करतो. एक शूट होता तोही आवरून घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी इथे अनायाची फ्रेंड आली होती, त्रिशा. आता हा नवीन गेम मी अनायासाठी ऑर्डर केला होता आणि तोच त्या दोघींचं खेळणं चाललं होतं. मी अनायासाठी नेहमीच असे गेम्स घेते ज्यातनं ती काहीतरी शिकेल. जर तुम्हालाही हा गेम हवा असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा. आता ही सायकलला अनाया परफेक्टली चालवायला शिकलेली आहे आणि ती खूप एन्जॉय करते. त्यानंतर आज थोडेसे वेगळे पण हेल्दी लाडू बनवले होते. याची रेसिपी तुमच्याशी मी लवकरच शेअर करेल. आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या अशा छानशा एका ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.